आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. काही पेट्रोल पंप हे नेहमीप्रमाणे एक साधारणतः 4 ते 5% पेट्रोल पंप काही ना काही कारणामुळे बंद राहतात. काही पेट्रोल पंप त्यांचं फायनान्शियल कारणामुळे बंद राहतात. काही पेट्रोल पंप त्यांचे जे काही वर्क करायचे असतात त्या अनुषंगाने बंद राहतात किंवा अजूनही इतर कारणं राहतात. पण कुठलाही पेट्रोल पंप जो बंद असेल त्यामध्ये सप्लाय हे कारण नाहीये. आम्ही रेग्युलरली तिन्ही कंपनीच्या एजन्सीची आणि त्यांच्या सप्लायरची रेग्युलरली बैठक घेतो आणि फक्त कोल्हापूरमध्येच नाही तर राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये कंटिन्युअस योग्य पद्धतीने सप्लाय सुरू आहे. इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची गर्दी पेट्रोल पंपामध्ये दिसून येत नाही. ती फक्त कोल्हापूरमध्ये जी काल आपल्याला दिसून आली आणि त्याचा परिणाम सेल जो 25 ते 30% वाढला त्यावरती दिसून आला. त्यामुळे आता परत एकदा सर्वांना नम्र आव्हान आहे, सप्लाय पेट्रोलचा आहे तो कंटिन्युअसली चालू राहणार आहे. पेट्रोलच्या सप्लायमध्ये किंवा डिझेलच्या सप्लायमध्ये कुठेही अडचण येणार नाही. त्यामुळे परवापर्यंत ज्या पद्धतीने आपण पेट्रोल पंपवरती गरजेनुसार येत होतो आणि त्या पद्धतीने आपण पेट्रोलची खरेदी करत होतो आणि आवश्यक एवढीच आपण बाईंग करत होतो. कृपया त्या पद्धतीनेच बाईंग करून एक जबाबदारीचं पालन करून आपण सहकार्य करावं, जेणेकरून सप्लाय तर रेग्युलरली होणारच आहे, परंतु पेट्रोल पंपवरती विनाकारण गर्दी होऊन इतरांनाही अडचणी आपल्याकडून निर्माण होऊ नये. कोणतंही कारण किंवा कुठलीही त्यांची सेलिंग किंवा बाईंगची पद्धत असेल तरी सुद्धा जो काही सप्लाय आपल्याला पेट्रोलचा लागतो, उदाहरणार्थ बीपीसीएलचे 119 पेट्रोल पंप जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सध्या सुरू आहेत. त्या ह्या पेट्रोल पंपावरून 240 किलो लिटर पेट्रोल आणि साधारणतः 290 किलो लिटर डिझेल एवढी विक्री रोज केली जाते. काल साधारणतः पेट्रोलची जी त्यांची विक्री होती ती 300 किलो लिटर वरती गेलेली होती आणि डिझेलची विक्री आहे ती 320 किलो लिटर वरती गेलेली होती. हे पॅनिक बाईंगमुळे विक्री किंवा पेट्रोलची खरेदी, पेट्रोल डिझेलची खरेदी वाढलेली होती. सप्लाय आहे तो कंटिन्युअसली जो प्रत्येक पेट्रोल पंपची कॅपॅसिटी आहे तेवढा रेग्युलरली आणि कंटिन्युअसली केला जातोय. त्यामुळे कोणत्याही कारण किंवा कोणत्याही अफवांवरती कृपया आपण विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सर्व नागरिकांनी सहकार्य करा. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.